तर हम्पीच्या झोपडीमध्ये अशी मस्तपैकी आमची मॉर्निंग झाली। आरोहीने मी गप्पा मारल्या आणि तिला म्हटलं चल आता या झोपडीला बाय बाय करायची वेळ आली आहे। मग खूप सारा पसारा आमच्या सोबत होता, सगळा आता गाडीत टाकायचा होता आणि या झोपडीला आहे ना इमानदारीने सांगतो बाय बायच करू वाटत नव्हतं, कारण या झोपडीच्या वाईब आहे ना एकच नंबर होता। व्हिडिओ पुरते या दोघींनी बॅग हातात घेतल्या होत्या, त्याच्यानंतर बॅग देऊन टाकल्या आमच्याकडे आणि आता आम्ही निघालो होतो कोरॅकल राईड करण्यासाठी। कोरॅकल राईड करायच्या पहिले म्हटलं पोटोबा करून घेऊ, खूप जास्त भूक पण लागली होती। मग आरोहीने मी डिसाईड केलं की पायनॅपलचा ज्यूस पिऊ। मग आम्ही मस्तपैकी नॅचरल पायनॅपलचा ज्यूस पिला आणि पुढच्या प्रवासाला पूर्तता केली। पोटात असलं म्हणजे डोकं पण चांगलं चालतं। मग आम्ही पोहोचलो एका अशा पॉइंटला जिथला व्ह्यू इतका भारी होता, जिथं नजर जाईल तिथं एकच नंबर वाटत होतं। पूर्ण जे डोंगर होतं ते दगडांचे बनलेले होते, दगडावर दगड रचलेले होते। त्याच्यानंतर आरोहीला म्हटलं थोड्याशा गप्पा मारू, थोड्या या निसर्गाचा आनंद घेऊ, कारण 12 महिन्यात आपण नुसतं भांडतच असतो आणि भांडतो फक्त व्हिडिओसाठी। बाकी आरोही मला लय जीव लावती आणि आपली गाडी पण माहिती का कुठे लावलेली होती, एका दगडाच्या डोंगरावरती। नंतर म्हटलं चला ती कोरॅकल राईड करायला जाऊ आणि आरोहीने रील्स वरती बघितलं होतं की कोरॅकल राईड 150 रुपयाला आहे, बट तिथं गेल्यावर कळलं की 1000 रुपये पर पर्सन आहे। मग 2500 रुपयामध्ये आम्ही 4 जणांची राईड बुक केली। त्या राईडचा खूप जास्त आनंद घेतला। त्या राईड मध्ये त्या मामाने असं गोल 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 फिरवलं की डायरेक्ट डोकंच दुखायला लागलं। तसं बघायला गेलं ना तर हम्पीमध्ये खूप काही आहे फिरण्यासारखं, बट वेळाअभावी आम्ही हम्पी ना जास्त फिरू शकलो नाही, कारण आमचं डेस्टिनेशन होतं मैसूर आणि उटी। मग आम्ही मैसूरला जाण्यासाठी पूर्तता केली। जाता जाता आम्हाला भूक पण लागली होती, मग आम्ही फिश फ्राय आणि मस्तपैकी एक राईस प्लेट घेतली। डेस्टिनेशन पेक्षा प्रवास इतका सुंदर होता माहिती का, कारण रस्ते पण खूप जास्त सुंदर होते। त्याच्यानंतर आरोहीला म्हटलं थोड्या वेळ तू गाडी चालव, मला आराम करू दे। त्याच्यानंतर आरोहीने 100 ते 150 किलोमीटर नॉन स्टॉप गाडी चालवली। मला तर खरंच तिचं कौतुक वाटतंय, रस्ते इतके सुंदर होते माहिती का, त्याच्यामुळे आरोहीला पण गाडी चालवायला खूप जास्त मजा येत होती। आम्ही 2-4 ठिकाणी गाडीची हवा पण सारखं चेक करत राहत होतो, कारण जो रस्ता होता तो पूर्ण जंगलाचा होता। मैसूरला पोहोचायला ना आम्हाला 11 वाजणार होते। म्हटलं तिथं गेल्यानंतर हॉटेल बंद झाले तर वांदे होऊन जातील, भूक पण लागली होती। मग आम्ही एका धाब्यावरती थांबलो, तिथं मस्तपैकी जेवण केलं। आरोहीला म्हटलं तुझं तर सगळं स्वप्न पूर्ण होतंय, तुला थारमध्ये फिरायचं होतं, फिरायला भेटतंय, प्लस तुझ्या फेवरेट डेस्टिनेशन वरती आपण जातोय, त्याच्यामुळे आरोही तर खूपच जास्त खुश होती। आम्ही आता थोड्याच वेळात मैसूरला पोहोचणार होतो। पोहोचल्या आम्हाला मैसूर पॅलेस दिसलं। त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं। फक्त 1300 रुपयात आम्हाला इतकी सुंदर हॉटेल भेटली होती माहिती का। चला तुम्हाला आमची हॉटेल रूम दाखवतो। हॉटेल रूम मध्ये मॅन्डेटरी गोष्ट होती टॉयलेट बाथरूम, जे अतिशय नीट आणि क्लीन होतं। आरसा, बेड, एसी आणि गरम पाणी म्हणजे पाहिजे ते सगळे या हॉटेल रूम मध्ये होतं आणि 1300 रुपयामध्ये एकदम सुंदर हॉटेल आम्हाला भेटली होती। आणि आता आहे ना खूप जास्त झोप पण येत होती, कारण उद्या पण आम्हाला मैसूर फिरायचंय, मैसूर पॅलेस बघायचंय, मैसूर झू बघायचंय। मैसूरमध्ये पण आपण खूप जास्त ट्रॅव्हल करणार आहे। तुम्हाला याचा पूर्ण व्लॉग बघायचा असेल तर आपल्या YouTube चॅनल ऋषिकेश गाडेकर व्लॉग्स वरती नक्की बघा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा।